श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढ निश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य बाबा सांगतात, देहानंद भोगण्यास शरीरबल लागते, ज्ञानानंद भोगण्यास बुद्धिबल लागते, कलानंद भोगण्यास भावनाबल लागते आणि कर्मफल भोगण्यास संकल्पबल लागते. त्याचप्रमाणे स्वानंद म्हणजे भगवंताचा आनंद भोगण्यास आत्मबल लागते. आत्मशक्तीचा विकास करण्याचा जो अभ्यास असतो त्यास आनंद साधना म्हणतात. वास्तविक विश्वामध्ये जिकडे तिकडे शक्तीचं काम करते. अचेतन सृष्टीत प्रकाश, ध्वनी, वीज, उष्णता या रूपांनी शक्ती व्यवहार करते. सचेतन सृष्टीत जीवनाचे रूप घेऊन तीच शक्ती अनंत प्रकारचे अनंत प्राणी जन्मास घालते, त्यांचे पालनपोषण करते आणि अखेर सर्वांना मृत्यूच्या स्वाधीन करते. प्रत्येक माणसाच्या अंतर्यामी तीच शक्ती वासनांचे रूप घेऊन प्रचंड प्रमाणात मोकळी सुटलेली दिसते. माणसाच्या शरीरात या एकाच शक्तीचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात अहोरात्र रूपांतर चालू असते. हवा, पाणी, अन्न, प्रकाश व उष्णता यांचे रक्त, मांस, नसा, अस्थि, रस व प्राण यामध्ये रूपांतर घडते. तसेच आपण जे पाहतो, ऐकतो, वाचतो व अनुभवतो ते एकीकडे आपल्या बुद्धीत शिरते व तेथे त्याचे रूपांतर होऊन विकार बनतात. दुसरीकडे ते आपल्या भावनात शिरते आणि तेथे हर्ष, खेद, राग, द्वेष, भय, प्रेम यामध्ये त्यांचे रूपांतर होते. म्हणून माणूस म्हणजे व्यवस्थित चालणारा शक्तीचा एक कारखानाच होय. शक्तीचे रूप जितके सूक्ष्म तितकी ती अधिक बलवान, टिकाऊ, व्यापक व चिरपरिणामकारक असते. म्हणून विजेपेक्षा प्राण श्रेष्ठ, प्राणापेक्षा भावना श्रेष्ठ, भावनेपेक्षा विचार श्रेष्ठ आणि विचारांपेक्षा वासना श्रेष्ठ होय. वासनेतून श्रद्धा व निष्ठा निर्माण होते. म्हणून श्रद्धा हे शक्तीचे अत्यंत सूक्ष्म आणि विलक्षण प्रभावी रूप समजावे. देहच आनंदाचे स्थान आहे. या घट्ट श्रद्धेने माझ्या अंतर्यामाची प्रचंड मौल्यवान शक्ती देहसुख भोगण्याच्या पायी मी वाया घालवित होतो. त्या शक्तीचे रूपांतर करून भगवंत किंवा श्री सद्गुरू आनंदाचे स्थान आहे अशी खरी निष्ठा मला निर्माण करायची होती. यासाठी एक मार्ग असा होता की समजा आपण वृत्ती उत्पन्नच होऊ दिली नाही किंवा ती उत्पन्न झाल्याबरोबर लगेच दाबून टाकली तर काही काळाने देहाकडे धावणाऱ्या वासनेचा मूळ धर्मच लुळा पडेल व ती आपोआप मृतवत होईल. वासना मेली की आत्मस्वरूप प्रकाश पावेल. या मार्गात अत्यंत सावधानता, वैराग्य, एकांतवास, आशावाद आणि मेंदूचे विलक्षण बल लागते. बलवानांचा हा मार्ग मला शक्य नव्हता. दुसरा मार्ग असा होता की वासना देहात स्पंदन होऊन वृत्ती निर्माण झाली की तिची एक सूक्ष्म प्रतिमा तयार होते. प्रापंचिक वस्तूबद्दल असणारी प्रतिमा त्या वस्तूचे रूप धारण करते. आपल्या मनात अशा अनेक प्रतिमा गर्दी करून राहतात. आपल्याच मनाचा उलट प्रवाह बनवून आपण स्वतः त्या प्रतिमा तोडून फोडून टाकायच्या. अशा रीतीने अहोरात्र उठणाऱ्या वृत्तींचा नाश करीत राहिले तर वासना आपोआप लटकी पडते आणि अखेर मरून जाते. यालाच ज्ञानमार्ग म्हणतात आणि विचारी, विरक्त, संयमी व अधिकारी साधकच या मार्गात यशस्वीपणे वाटचाल करतात. हा मार्ग देखील मला शक्य नव्हता. तिसरा मार्ग असा होता की प्रपंचामध्ये आपण पुष्कळ शक्ती वापरतो. उदाहरणार्थ, तीव्र संतापाने थरथरणारा, खोल दुःखाने तळमळणारा, मोठ्या भयाने हैराण झालेला, चिंतेने व्याकुळ झालेला, कामवासनेने वेडा झालेला, उत्कट आनंदाने नाचणारा मनुष्य प्रचंड मानसिक शक्ती वापरतो. ही सगळी शक्ती भगवंताकडे वळवली तर काय होईल? वृत्ती उत्पन्न झाली की तिला दाबण्याच्या किंवा मारण्याच्या भानगडीत न पडता तिला भगवंताची जोड द्यायची. उदाहरणार्थ,
लोकांनी मला मान द्यावा ही वृत्ती उत्पन्न झाली की लगेच मला जो मान हवा आहे तो मान भगवंताच्या इच्छेने मिळावा, कारण मी त्याचा आहे असा भगवंताचा संकल्प तिच्या गळ्यात बांधावा. त्यामुळे मूळ वृत्तीच्या प्रतिमेत हळूहळू भगवंताचा अंश मिसळू लागेल. मग मान मिळाला तर मोठा आनंद होणार नाही किंवा तो न मिळाला तर मुळीच दुःख होणार नाही. अशा अभ्यासाने प्रत्येक वृत्तीला भगवंताची जोड लावून दिली तर कालांतराने मनात उठणाऱ्या सर्व वृत्ती भगवंतमय होऊन जातील. या मार्गाने जाणाऱ्या साधकांचा असा प्रत्यक्ष अनुभव आहे की त्यांच्या वासनात्मक देहाला सगुण भगवंताचे रूप येते. इतकेच नव्हे तर त्यांची अंगलट किंचित भगवंतासारखी बनते. जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये त्यांना भगवंताचा विसर पडत नाही. म्हणून गाढ झोपेत देखील त्यांचे नाम चालू राहते. कित्येक वेळा देहात मी राहतो का भगवंत राहतो असा संदेह त्यांना पडतो. या मार्गाला संत सगुणोपासना असे म्हणतात. मला हा मार्ग अत्यंत पसंत पडला आणि त्याला अनुसरून मी श्री सद्गुरूंची सगुणोपासना करू लागलो. असो साधक हो, पुढील भागात आपण परमपूज्य बाबांनी श्री सद्गुरूंची केलेली सगुणोपासना ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.